श्रावण महिना सुरू होण्याआधी महिलांनो अवश्य करा ही 10 कामे। लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रतवैकल्य, पूजाविधी, सणवार या सगळ्या गोष्टी आल्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घ्यायला पाहिजेत जेणेकरून या वस्तू पूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील आणि पूजेसाठी पण उपयोगी येतील। तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालायच्या नाहीत। तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होतोय। फक्त काहीच दिवस उरले आहेत, त्यामुळे आपण काहीतरी तयारी करायला हवी। हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे, कारण या महिन्यात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सोमवारी केलेल्या पूजेचे आणि व्रताचे आपल्याला लगेच फळ मिळते। अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो। अनेक कुटुंब किंवा कुटुंबातील एखादी दुसरी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळतेच। त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे। तर पहिली गोष्ट म्हणजेच सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यातून 1-2 वेळा तरी नॉनव्हेज बनवलं जातं। अनेक प्रकारचे नॉनव्हेजचे पदार्थ आपण घरामध्ये बनवत असतो, कारण पुन्हा महिनाभर तरी आपल्याला खायला मिळत नाही आणि तिथून पुढे सुद्धा सणवार चालू होतात, जसे की गौरी गणपती, नवरात्र। त्यामुळे जे लोक नॉनव्हेज खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्येच खातात। त्यामुळे आषाढ अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या 1 दिवस अगोदर तुम्हाला तुमचा किचन ओटा किंवा गॅस असेल ते पूर्णपणे घासून पुसून स्वच्छ करायचा आहे। श्रावण सुरू होण्यापूर्वी गॅस असेल, गॅसचा ओटा असेल किंवा गॅस कट्ट्याचे खालचे कप्पे असतील तर ते पूर्ण आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, कारण आपला हात इथे तिथे लागलेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो आणि हा संपूर्ण महिना आपण पाळतो। या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, पण आपण इतर दिवशी नॉनव्हेज बनवलेलं असतं। त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला गॅसचा कट्टा आहे तो साफ करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या संपूर्ण घराची सुद्धा साफसफाई करायची आहे। घरामध्ये जे काही जाळजळमट असेल ते सुद्धा स्वच्छ करायचं आहे। ज्या काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या आपण घराबाहेर काढायच्या आहेत, कारण पुन्हा पूर्ण महिनाभर आपल्याला अशी कामं करायला वेळ मिळत नाही। कारण या महिन्यामध्ये सणांची रेलचेल असते। नागपंचमी असेल, रक्षाबंधन असेल, गोकुळाष्टमी असेल किंवा आपल्या श्रावणी सोमवारचं व्रत असेल। श्रावण महिन्यात कोणी 16 सोमवारचं व्रत करतं, कोणी मंगळागौरीचं व्रत करतं। श्रावणी सोमवारचं तर अनेक जणांचं असतंच। अशा अनेक प्रकारच्या पूजा असल्यामुळे आपल्याला आपल्या घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे। या साफसफाईच्या सगळ्या गोष्टी तुम्ही आषाढ अमावस्येला म्हणजेच श्रावण महिना सुरू होण्या अगोदर 1 किंवा 2 दिवस आधी करू शकता आणि संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडायचं आहे, कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे। त्यामुळे तुमच्याकडे जरी नसेल तर ते तुम्ही श्रावण महिना सुरू होण्याआधी घरामध्ये आणून ठेवा, कारण या महिन्यात त्याचा खूप उपयोग होतो। हे तुम्ही श्रावण महिन्याच्या सुरुवातीला घरामध्ये शिंपडा। त्यानंतर सोमवारी अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचा सुद्धा वापर करा। शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा रोजच्या देवपूजेमध्ये श्रावण महिन्यात तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता। गंगाजल म्हणजे गंगेचे पाणी, पवित्र शुद्ध गंगेचे पाणी आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये भरून आणायचं आहे। तुमच्या जवळपास कुठे देवस्थान असेल तर तिथून तुम्ही आणू शकता किंवा मग हल्ली विकत सुद्धा मिळतं। गंगाजल सुद्धा तुम्ही घरामध्ये आणून ठेवू शकता आणि पहिल्या दिवशी किंवा दर श्रावणी सोमवारी आपल्याला घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे। त्यामुळे आपल्या घराची पूर्ण शुद्धता होते। या महिन्यात आपण अनेक प्रकारचे उपवास करतो। श्रावणी सोमवार, भावाचा उपवास, गोकुळाष्टमीचा उपवास असेल, असे अनेक प्रकारचे उपवास असतात। त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही भरण्या असतील, डबे असतील ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहेत, कारण उपवास म्हटलं की आपण फराळाचे पदार्थ बनवतो। त्यामध्ये मीठ असेल किंवा साबुदाणा असेल, शेंगदाणे असेल, गूळ असेल, अशा अनेक पदार्थांचा वापर आपल्या फराळामध्ये होत असतो। त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा श्रावणातल्या पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही असे डबे घासून पुसून स्वच्छ करा आणि मिठासाठी एक वेगळीच भरणी करा, कारण आपण रोजचे मीठ बरेच जण मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवतो, पण मिठाला शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची भरणी करावी। रोजच्या वापरामध्ये सुद्धा काचेचीच भरणी मिठासाठी वापरावी।
पण आता महिनाभर उपवास आहे, त्यामुळे तुम्ही एक वेगळीच काचेची स्वच्छ भरणी करा आणि त्यामध्ये नवीन मीठ आणून भरा, किंवा मग उपवासाचे वेगळे सैंधव मीठ मिळतं, ते मीठ थोडंसं गुलाबी रंगाचं असतं, तर ते सैंधव मीठसुद्धा आणून ते सुद्धा तुम्ही एका स्वच्छ भरणीत भरून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपले खरकटे हात वगैरे लागणार नाहीत. हा व्रतवैकल्यांचा महिना असल्यामुळे एक भरणी मीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि तेच मीठ आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं आहे. मसाल्याच्या डब्यातलं मीठ मात्र उपवासाच्या पदार्थामध्ये वापरू नका. त्याचबरोबर श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या घरातला फ्रीज सुद्धा स्वच्छ करायचा आहे, कारण आपण एवढे दिवस नॉनव्हेज बनवलेलं असतं आणि ते उरलं असेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. इथला तिथला हात इथे तिथे लागलेला असतो, त्यामुळे आपण श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी फ्रीज साफ करायला पाहिजे. आणि फ्रीज काय आपण वारंवार साफ करत नाही, आपण ते कधीतरी महिना 2 महिन्यातून एकदा तरी साफ करतो. श्रावण महिना सुरू होणार आहे तर फ्रीजमध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू ठेवत असतो. उपवासामध्ये आपण जे वापरतो ते हिरव्या मिरच्या, शेंगदाणा कूट असेल, कारण बघा महिनाभर उपवास असतात, त्यामुळे आपण बरेच जण मिरचीची पेस्ट, मिरचीचा ठेचा किंवा शेंगदाण्याचं कूट असल्या अनेक पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असतो, जे आपल्याला उपवासाला लागत असतात. आणि वारंवार तरी आपण सारखा फ्रीज साफ करत नाही, फ्रीजचा डीप क्लिनिंग करत नाही. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वी जरी तुम्ही फ्रीज साफ केला तरी महिनाभर पुन्हा तरी तुम्हाला फ्रीज साफ करण्याची गरज पडत नाही आणि आपले उपवासाचे पदार्थ सुद्धा व्यवस्थित राहतील. त्याचबरोबर ज्या घासलेल्या स्वच्छ धुतलेल्या भरण्या आहेत त्यामध्ये तुम्ही साबुदाणा एक्स्ट्राचा आणून ठेवा, शेंगदाणे आणून ठेवा किंवा ते भाजून ठेवा त्या भरण्यामध्ये, किंवा शेंगदाण्याचे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता. अशा प्रकारची जर तयारी करून ठेवली तर श्रावण महिन्यामध्ये तुमची ऐनवेळी गडबड होणार नाही. घरातली साफसफाई असेल, फराळाची तयारी असेल, जर तुम्ही 1-2 दिवस आधी अशा गोष्टी करून ठेवल्या तर तुमची गडबड होणार नाही. जे काही तुम्ही उपवासाला खात असाल, जे काही आधी आणून ठेवणं शक्य असेल तर ते तुम्ही आणून ठेवा. व्यवस्थित स्वच्छ करून घासून पुसून ठेवा, त्यामुळे तुम्हाला सोपे पडेल. त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या पूजा करत असतो, तर पूजेसाठी लागणारं साहित्य सुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता. महादेवाच्या पूजेसाठी चंदन, भस्म, कापूर, धूप आणून ठेवा. तसेच पांढरे वस्त्र या वस्तू तुम्ही श्रावण चालू झाला की 1-2 दिवसांमध्ये पण आणू शकता, किंवा 1-2 दिवस आधी आणल्या तरी चालतील. विशेष करून महादेवाची पूजा करताना पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे, कारण महादेवांना पांढरा शुभ्र रंग अतिशय प्रिय आहे. पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात. त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे खरेदी पण करून घरामध्ये ठेवू शकता, कारण श्रावणी सोमवारी आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक किंवा देवाचे दर्शन घेण्यासाठी जात असतो, तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालून जाऊ शकता. महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसा. शक्य झालं तर या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गडद डार्क रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका. श्रावण महिन्यात पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा. महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे भोले शंकर आपल्यावरती लवकर प्रसन्न होतील. किंवा तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी जरी पांढऱ्या रंगाची साडी नेसली तरीही चालेल, मात्र संपूर्ण महिनाभर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र घालू नका. आणि जरी पांढरा रंग घालायचा नसेल तर तुम्ही इतर हलक्या रंगाची साडी सुद्धा घालू शकता. केशरी, लाल, पिवळी तुम्ही हलक्या रंगाची साडी घातली तरीही चालेल, मात्र काळ्या रंगाची साडी किंवा एकदम गडद रंगाची साडी अजिबात घालू नका. आणि शक्य झालं तर संपूर्ण श्रावण महिनाभर शिवलिंगावरती पाणी, जल अर्पण करा, म्हणजेच अभिषेक करा किंवा गंगाजलाचा अभिषेक करा. त्यानंतरच तुम्ही पुढील तुमच्या कामाला सुरुवात करा. असं केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत सुखाचा जाईल. तसेच आपण महिला बघा, अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो किंवा नवीन बांगड्या खरेदी करतो. जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला, किंवा तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही नवीन खरेदी करा. त्यात तुम्ही हिरव्याच रंगाच्या बांगड्या खरेदी करा, कारण हिरव्या रंगाचं आणि श्रावण महिन्याचं विशेष नातं आहे. श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो. या महिन्याला सुरुवात झाली की सगळीकडे हिरवाई पसरते, निसर्ग भरून जातो आणि बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आपण सोमवारचे व्रत करतो ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी संसारासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी आपण सोमवारी शिवलिंगाची पूजा करतो. तर पूजा करताना आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, कारण हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप हिरवीगार झाडे सगळीकडे झालेली असतात आणि तुम्ही हिरव्या बांगड्या घातल्यामुळे माता पार्वतीचाही आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आता तुम्ही पहा, जी काही भगवान शंकराची ठिकाणं असतील, म्हणजे जिथे कुठेही मोठी मोठी मंदिरं असतील तिथे बऱ्याच ठिकाणी हिरवळ असते, कारण मंदिरे ही डोंगरामध्ये किंवा डोंगरावरती असतात. त्यामुळे
हिरव्या रंगाचा बराच संबंध असल्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, त्यातल्या त्यात तुम्ही काचेच्याच बांगड्या घाला। जरी हिरव्या बांगड्या घालायच्या नसतील तर तुम्ही इतर रंगाच्याही बांगड्या घालू शकता, त्यातल्या त्यात लाल हिरव्या अशा बांगड्या सुद्धा तुम्ही घालू शकता। त्यामध्ये तुम्ही प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका। आवर्जून या दिवशी तुम्ही या इतर रंगाच्या बांगड्या घातल्या तरी काचेच्याच बांगड्या घाला। श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते, त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करायचे आहे किंवा इतर लोकांना, गरजू व्यक्तींना तुम्ही दान सुद्धा करू शकता। यामुळे पार्वती मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्यासह तुम्हाला अखंड सौभाग्य मिळू शकते। ज्या कोणी गरीब गरजू महिला असतील त्यांना तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या, टिकली असं सर्व सौभाग्याचं सामान जरी तुम्ही दान केलं तर तुमच्यासाठी चांगलं राहील। त्याचबरोबर शंकराची पूजा करताना आपल्याला पार्वती मातेचीही पूजा करायची आहे आणि हे सौभाग्याचं सामान पार्वती मातेला अर्पण करायचं आहे। तर तुम्ही या महिन्यामध्ये नवीन हिरव्या बांगड्या, पांढऱ्या रंगाची साडी, त्याचबरोबर गंगाजल, त्याचबरोबर रुद्राक्षाची माळ सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। कारण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना, उपासना करणं हे आपल्यासाठी खूप चांगलं असतं। आपण मंत्र जप करतो तो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती केला तर तो खूप जास्त पुण्यकारक ठरू शकतो। ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला रुद्राक्षाच्या माळेवरती जप करायचा आहे। त्यामुळे महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्यामुळे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्की खरेदी करा आणि जर असेल तर तुम्ही त्यावरती मंत्र जप नक्की करा। या महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे करू नये। आपले आचरण हे चांगले असावे। हा महिना आनंदाचा महिना आहे। महिनाभर तुम्ही महादेवाचे, माता पार्वतीचे ध्यान करा। जर तुम्हाला राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, यामुळे तुमचा राग शांत होईल। तर अशा प्रकारे हा महिना तुम्ही अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत, नामस्मरणात, दान करण्यात घालवा। असं केल्याने तुम्हाला केलेल्या पूजेचं, व्रताचं अधिक चांगलं पुण्यफळ मिळेल। तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल तेवढी साफसफाई असेल किंवा ज्या काही गोष्टी आणणं शक्य असेल त्या सर्व गोष्टी करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण काय काय करणं गरजेचं आहे याबद्दलची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।